शब्द मन आणि प्रेम. आहा. शुभ क्रिया. ओके. पार्ट आहे 234. पार्ट 233 मध्ये बघितलं होतं आपण. क्रिया इथे चंद्रपूरला आणि फ्लॅट अँड ऑफिसचं पूजापाठ वगैरे होते. आणि मग शुभला भेटून फ्लॅटवर जाते जिथे सगळे असतात. तर क्रियाच्या आत्याचा मुलगा क्रियाला बोलत असतो. आता पुढे बघू नक्की काय बोलणं झालं. आत्याचा मुलगा बोलतो, तू आता ज्या मुलासोबत रिलेशनमध्ये आहेस त्याच्यामुळे हा चेंज आला का गं? लाईक कमी बोलणं किंवा विचारलं तेवढं आन्सर करणं किंवा मग स्वतःहून तर काही बोलायचंच नाही. क्रिया बोलते, ॲक्च्युली त्याच्यापेक्षा मोस्ट व्हॅलिड पॉईंट तर हा आहे माझ्याकडे की या आजच्या काळात कोणी कोणाचे नसतात. मग ते ब्लड रिलेशन असू दे किंवा कोणतं पण असू दे. आज माझ्याकडे सर्व असेल तर सगळे येऊन बोलतील, विचारपूस करतील, पण उद्या मला कुठली हेल्प लागली तर वेळेवर कुणीही सोबत नसतील. आणि शुभ माझ्यासोबत मी काहीही करत नव्हतो तेव्हापासून आहे. कळलं तुला? आत्याचा मुलगा बोलतो, सर्वांना एकसारखं समजून जे बोलत आहे तू ते अगदी चुकीचं आहे. लाईक असं प्रत्येकाचं नसतं. आणि मी कधी माझ्या सेल्फिश रिझनसाठी तुला बोललो आहे का? क्रिया बोलते, मागे मी इथे राहायला होते तेव्हा तुझ्या लहान भावाने काय केलं हे तुला माहितीच असेल. फक्त घरच्यांना नाही माहिती, लाईक आत्याला वगैरे. आणि तुझ्याशी काय मला कोणाशीच काही घेणं देणं नाही आहे. सो मी का बोलू कोणाला? मला माझं काम आहे, माझी पर्सनल लाईफ इतकंच भरपूर आहे. बाकी काही नको आहे. आत्याचा मुलगा बोलतो, तुझ्याशी मी कधीच वाईट वागलो नाही आहे, तरी तुला माझ्याशी असंच वागायचं बोलायचं असेल तर तुझी इच्छा. आणि तुझे पप्पा बोलत होते मला की क्रिया इथे राहणार आहे तर लक्ष ठेव आणि काही लागली हेल्प तर करत जा. सो म्हणून जस्ट नॉर्मली बोलायला आलो मी. पण तू त्या मुलामधून कधी बाहेर पडणार नाही आहे असंच वाटतं. क्रिया बोलते, मला नाहीच बोलायचं आहे कोणाशी काही, सो प्लीज डोंट फोर्स. आणि पप्पाला मी आत्ताच तुझ्यापुढेच बोलावून देते की मला कोणाचीही काही मदत नको आहे आणि माझी मी बघू शकते, ॲडजस्ट करू शकते बरोबर. आणि शुभबद्दल एक शब्द पण बोलायचा नाही आहे, सांगून ठेवते आहे. अय्यो. क्रियाचे पप्पा जात असतात तर लगेच क्रिया बोलावून घेते त्यांना आणि सांगते की पप्पा प्लीज तुम्ही कोणालाही काहीही सांगायचं नाही माझ्याबद्दल, लाईक माझी काळजी करायला किंवा मदत लागली तर ती करायला. मला काहीही मदत नको आहे. क्रियाचे पप्पा शांत करतात क्रियाला, बरं ठीक आहे बोलून, आणि चालले जातात काहीतरी काम असतं म्हणून. आणि मग क्रिया पण जायला निघते तर तो मुलगा बोलतो की तुझ्या ऑफिस जवळच माझं ऑफिस आहे. सो तुला नॉर्मल तर बोलायला जमेल ना, कधी भेट झाली तर, की तेही नाही बोलता येणार आहे. क्रियाला खूप राग येतो तर तसंच रागात बोलतो की मला नाही बोलायचं आहे तुझ्याशी आणि इतर कोणाशीही नाही. मग तुला कळत नाही आहे का? उगाच माझा दिमाग खराब करू नका तू. तर हे ऐकून तो मुलगा बाहेर चालला जातो. आणि मग क्रिया आपल्या रूममध्ये जाते, बसते शांत. तर काही वेळाने शुभचा मेसेज येतो. तर क्रिया लगेच टेरेसवर जाते पंखोला घेऊन आणि कॉल करते शुभला. आय. शुभ बोलतो, बोल बेबी काय झालं? क्रिया अँग्री आणि क्राईंग व्हॉइसमध्ये बोलते, माझ्याशी तो आत्याचा मुलगा बोलला खूप. मी चांगलंच आन्सर केली आहे त्याला आणि आय होप परत नाही बोलणार माझ्याशी. शुभ बोलतो, काय बोलला तो मला शांतपणे सांग आणि प्लीज तू असं कुठल्याही फालतू लोकांमुळे रडायचं नाही आणि स्वतःला त्रास करून घ्यायचं नाही. क्रिया सर्व सांगत असे तर तसं तसं शुभला राग येत असतो. मग तसंच क्रियाला पण ओरडतो, खूप बोलतो. तर क्रिया रडायलाच लागते. आणि मग बोलतो की तू रडणं बंद कर, कळलं ना? तुला गरजच काय होती ग इतकं वेळ समजावून सांगत बोलण्याची? तो आहे कोण गॉन केस फालतू? मागे त्याच्या भावाला खूप मारलं होतं तसं याला मारायची वेळ येत आहे आता. क्रिया बोलते, नाही शू प्लीज परत नको भांडण काय, आपलं आधी ठरलं आहे ना की तू माझं सर्व ऐकून समजून घेऊनच बोलणार. तरी तू मलाच ओरडत आहेस. प्लीज शांत हो ना बेबी. असं राग राग करू नको, मग आपल्यालाच त्रास होतो ना. हम्म. शुभ बोलतो, मला एक कळत नाहीये, तू तिथे इतका वेळ बोलत बसलीच का? तू कोणालाही आन्सरेबल नाही आहेस हे माहिती असताना तू का दिली त्याला आन्सर्स? येऊन एक दिवस नाही झाला आणि तुझी फालतूगिरी चालू झाली. हे असंच चालणार असेल तर सांग तसं मला. क्रिया रडतच बोलत असे तर शुभ ओरडून बोलतो की रडत बोलणं बंद कर, मूर्ख आहेस का? एकदा सांगितलेलं कळत नाही आहे का तुला? तर क्रिया रडणं कंट्रोल करत बोलते की मी फक्त विचारलं तेवढं बोलली. मग तिथे सगळे होते तर बोलत का नाही आहेस त्याला म्हणून मलाच विचारले असते. आणि मी एक मुलगी आहे शुभ. मला 17 लोक विचारतील असं का वागत आहेस म्हणून. आणि जरी काही नाही बोलली तर मम्मा पप्पाला ऐकवणार की तुमच्या मुलीला संस्कार नाही अँड ऑल. करेक्ट. अगदी राईट.
सो मग शुभ ह्यावर ठीक आहे बोलून मग तो पुन्हा काय बोलला हे विचारतो, तर क्रिया तसं तसं सांगत असते वर्ड टू वर्ड. आणि हे सर्व ऐकून शुभला खूप राग येतो, पण तेवढा कंट्रोल करत बोलतो की यानंतर एवढं बोलणं झालंच नाही पाहिजे. तर क्रिया ठीक आहे बोलते. आणि मग दोघे असंच नॉर्मल बोलत असतात, तर क्रिया बोलते की शुभ आपण नंतर बोलायचं का, बिकॉज आता मम्मा आवाज देईल मला, खूप वेळ झाला ना मी वर येऊन आहे. सो शुभ यावर ठीक आहे बोलून कॉल कट करतो आणि मग क्रिया खाली जाते. आणि हॉलमध्ये सगळे असतात म्हणून रूममध्ये जायला निघते, तर क्रियाला कुणीतरी अंकल बोलवतात आणि विचारत असतात असं कसं चाललंय सर्व वगैरे. तर क्रिया त्यांना बोलत असते आणि मग काही वेळाने जेवायची तयारी होते, तर क्रिया तसं आपल्या मम्माला हेल्प करते. आफ्टर 1 आवर शुभचा मेसेज येतो क्रियाला, तर क्रिया जेवण करत असते तर फोन बघत नाही. आणि मग 5 मिनटं वेट करून परत शुभ मेसेज करतो, तर क्रियाला कळतच नाही मेसेज आलेलं. आणि मग शुभ तसंच आपलं बिझी असतो, तर जेवण वगैरे झाल्यानंतर क्रिया फोन बघते आणि शुभचे मेसेज बघून लगेच रूममध्ये जायला निघते. तर क्रियाची मम्मा एक काम सांगतात आणि बोलतात की तो फोन दे इकडे, काम करा दे मग देते मी तुला. तर क्रिया बोलते की मम्मा करते मी काम, बघ फोन ठेवते आहे ना आता इथेच, बघ. सो मग क्रिया फोन तसंच ठेवून कामात बिझी होते, तर डायरेक्ट 11:30ला फोन घेते, जिथे शुभचे 10+ मेसेज असतात, 2-3 कॉल्स असतात. तर क्रिया कॉल बॅक करते, तर शुभ रागात असल्यामुळे खूप बोलतो आणि तसाच विचारत असतो की कुठे होती इतका वेळ, खरं सांग. तर क्रिया सांगायला स्टार्ट करते. आणि मग सर्व ऐकून झाल्यावर शुभ शांतच असतो, अगदी काहीही न बोलता. तर क्रिया बोलते की झोपला का असंच. तर शुभ बोलतो की मला बोलायचं नाही आहे काहीच, मूड ऑफ आहे खूप, सो तुला बोलायचं असेल तर बोल, नाहीतर ठेव फोन. अय्यो. प्रिया बोलते, बरं मग मी बोलते फोन ठेवायचा नाही हं. आणि तू काय जेवण केला सांग, आणि आईंना सांगितलं का मी इथे आले आणि तुझ्याशी नीट भेट पण झाली वगैरे वगैरे ते. शुभ बोलतो केलं मी जेवण साधंच, आणि घरी सांगण्यासारखा नॉर्मल मूड नाही आहे, मग तसं मी नाही सांगितलं ठीक आहे. अय्यो. क्रिया बोलते, मिस्टर खडूस म्हणून नंबर सेव्ह करते मी आता, कारण एवढं तिखट बोलणं आणि त्यात मी बोलत असताना खडूससारखं रिप्लाय करणं हे मिस्टर खडूसला सूट होतं. शुभ बोलतो, नंबर सेव्ह करण्यापेक्षा डिलीट करून टाक ना, कशाला सेव्ह करत बसली त्या या त्या नावाने. क्रिया बोलते, अरे हां गुड आयडिया, असं पण मला तुझा नंबर लक्षात आहे ना, सो डिलीट केला तरी नो इश्यू. शुभ काही बोलतच नाही यावर. क्रियाच बोलते, बरं मी व्हिडिओ कॉल करते तेवढं रिसीव कर ना प्लीज, कर ना बाबा कर ना. शुभ. तर शुभ काही न बोलता जसं व्हिडिओ कॉल येतो तसंच रिसीव करतो आणि असंच इकडे तिकडे बघत असतो रागात असल्यामुळे. तर क्रिया बोलते, इत्तुसा तो नोज आणि त्यावर इतकं मोठं राग, कसं सहन होतं एवढं रागाचं वजन त्या नोजचं नोजलाच माहिती. तर शुभ शांतच असतो. तर क्रिया बोलते की रागात पण मस्त हँडसम दिसतो का माझं शुभ, मला वाटलं काढूच दिसत असेल. शुभ बोलतो मला झोप आली आहे, झोपू का मी प्लीज. प्रिया बोलते माझ्यावर रागावून आहे तरी सुद्धा मला विचारतो झोपू का म्हणून, किती ते प्रेम ना. अरे बापले. तर शुभ बोलतो, झालं का तुझं की बाकी आहे अजून काही. रिया बोलते मला तुला जवळ घेऊन असं जोरात किस्सी करायचं आहे, त्या नोजवर, म्हणजे तो रागाने भरून असलेला नोज खाली होऊन त्यात प्रेम वगैरे ॲड करायचं आहे. शुभ बोलतो, शांत बस प्लीज, खूप राग येत आहे मला आता. रिया बोलते बरं ऐक, मला तुला बघायचं आहे आता लगेच, सो प्लीज ये ना बिल्डिंग खाली प्लीज. तर शुभ बोलतो, आणि तू कशी येणार, काय सांगून येणार, तुझ्या घरी आलेले फालतू मुलं भटकत असतील ना बाहेर, तर बघतील ना तुला ते, मग काय सांगणार तू त्यांना. रिया बोलते मी खाली नाही येऊ शकत, मम्माला कन्फर्म डाऊट येईल, सो तू ये, जस्ट कॉलवर बोलत बघायचं आहे, मस्त असं रोमॅन्टिक फील येईल ना मग. शुभ बोलतो झोप शांत, मला पण झोपू दे, सकाळी ऑफिस आहे मला, आणि झोप नाही झाली तर डोकं दुखेल माझं, सो तू चल झोप बरं पटकन. रिया बोलते ठीक आहे चल झोपू, आणि उद्या मी ऑफिसला जाणार 11पर्यंत, 12ला इंटरव्ह्यू स्टार्ट करते, ते होईल 2:30पर्यंत काहीतरी. शुभ बोलतो किती वॅकन्सी आहेत जे इतका वेळ लागत आहे तुला, अँड असे किती रिझ्युम्स आले आहेत. क्रिया बोलते रिझ्युम्स नंबरवर बिलीव्ह होणार नाही शुभ, इतके आहेत विथिन अ 1 वीक, वॅकन्सी ऑलमोस्ट 15 ते 20 आहेत सध्या, बाकी पुढे बघू, जसं काम वाढेल तसं स्टाफ वाढवेल मी. हां, ओके. शुभ यावर ठीक आहे बोलतो, आणि मग दोघे थोड्या वेळ असंच बोलून मस्त झोपी जातात. आणि मग सकाळी क्रिया 8ला उठते आणि मॉर्निंग विश करून आपलं आवरत असते, आणि मग शुभ पण 9ला उठून आपलं आवरायला घेतो
सो मग शुभ डायरेक्ट ऑफिसला गेल्यानंतर मेसेज करतो क्रियाला. आणि क्रिया पण असं सर्वांसोबत बसलेली असते हॉलमध्ये. तर क्रियाचे मम्मा पप्पा सर्व समजावून सांगत असतात की असं राहायचं तसं राहायचं वगैरे वगैरे. आणि मग क्रिया बोलते आपल्या पप्पाला की तुम्ही पण चला ऑफिसला, इंटरव्ह्यू घ्यायचा आहेत ना, सो तुमची हेल्प नक्की लागेल मला. हां, करेक्ट. सो मग रिया ऑफिसला जायला रेडी होते आणि शुभला सांगते तसं की पप्पासोबत जात आहे. आणि मग क्रियाचे पप्पा बोलतात की बेटा तुझ्यासाठी हीच कार असणार आहे इथे, आणि ड्रायव्हर ठेवला आहे. कधीही कुठेही जायचं यायचं असेल तर त्यांना सांगायचं, ते इथेच राहतात जवळच. क्रिया बोलते प्लीज माझी गाडी पाठवून द्या पप्पा मला. प्रत्येक वेळेस मला कार नको आहे. फक्त ऑफिसला ये जा करायला यूज करणार मी, आणि बाकी वेळेस माझी गाडी यूज करणार. अच्छा. क्रियाचे पप्पा यावर ठीक आहे बोलतात. आणि मग ऑफिसला चालले जातात. तर क्रिया तसं मेसेज करून सांगते शुभला की मी डायरेक्ट 2:30ला मेसेज करते. तर शुभ ठीक आहे बोलतो आणि मग दोघेही कामात बिझी होतात. क्रिया 2:30ला फ्री होऊन शुभला मेसेज करते, पण शुभ बिझी असल्यामुळे रिप्लाय करत नाही. आणि मग क्रिया लंच करते ऑफिसमध्ये आणि निघते घरी यायला आपल्या पप्पासोबत. आणि मग घरी येतात, सगळे छान बसतात, गप्पा मारतात. आणि मग क्रियाचे मम्मा पप्पा नागपूर जायची तयारी करू लागतात. आणि सर्व समजावत सांगतच असतात क्रियाला, असं राहायचं तसं राहायचं, हे करायचं ते नाही करायचं, लाईक दॅट. ओके, सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सून गाईज. पार्ट 235 मध्ये बघू आता क्रियाचे मम्मा पप्पा गेल्यानंतर किती बोलणं होतं शुभ क्रियाचं, आणि केव्हा शुभ येतो, शिफ्ट होतो क्रियाकडे, आणि स्टोरीमध्ये पुढे काय बघायला मिळेल तेही बघू. सो रायटर अँड एडिटर शुभ बाबू. हाय हाय.